बहुत आनंद का वातावरण ये लगा इसके अलावा यहाँ पर एक नारियल से और आप लेके रखो, ये लाइव में दिखाया आहेच। म्हणजे हे जे काही झालेलं आहे ह्या पार्श्वभूमीवर अजून आम्ही स्वतःला अपग्रेड करायचा पुरेपूर प्रयत्न करू। अजून एक मुद्दा ॲड करते मी, हे जे पॅकिंग करताना काही वेस्ट होतात सॅम्पल्स,
तर ते सॅम्पल्ससुद्धा आम्ही कॉर्पोरेशनच्या वॉर्डला पाठवतो आणि रिसायकलिंगला देतो. म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे कदाचित ह्या समाज माध्यमांच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून ह्या गोष्टी आज लोकांपर्यंत पोचवता येत आहेत मला. हे फक्त मुद्दा असून असतो लोकांचा किंवा गणेश बसतेच त्यांची भावना अशी अपेक्षित आहे की तो प्रसाद ठेवताय तिथे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रोडक्शन होतंय, ऑब्व्हियसली तिथे ठेवताना ते प्रिकॉशन घेणं ते ट्रस्ट त्यांना अपेक्षित. बरोबर आहे, आपला मुद्दा बरोबर आहे. फक्त काय आहे, आपले ना मुंबई आहे, मुंबईकर आहे शेवटी, आणि जागेचे थोडे लिमिटेशन्स आहेत. त्यामुळं दररोज एक 50,000 लाडू आपलं प्रोडक्शन आहे आणि ऑलमोस्ट खप पण तेवढाच आहे. आज मंगळवार आहे, त्याच्यामुळे म्हणजे सुट्टी मंगळवारी, शनिवार, रविवार गर्दीचं हे पाहता डिमांड वाढते. त्यामुळे आपला लाडू ना खूप वेळ आपण स्टोअर नाही करून ठेवू शकत. आपण आपलं लाईफसुद्धा याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. हे सुद्धा कॉर्पोरेशनच्या लॅबमधून आपण त्याचं लाईफ जे आहे ते सर्टिफाय करून घेतलेलं आहे. 6 ते 8 दिवस आपला लाडू टिकतो, तरी पण आपण ह्याच्यामध्ये बिफोर 4 days यूज असं मेन्शन केलेलं आहे. म्हणजे जेणेकरून लोकांना अलर्ट करायचा आमचा प्रयत्न आहे. पुढे अजून प्रिकॉशन, समजा हा व्हिडिओ इथला आहे किंवा नाही, हा मुद्दा तुम्ही तुमच्या इन्क्वायरीमध्ये कराल असं सांगताय. मुद्दा असं होतो की जर ही केसाच्या स्वरूपाची घटना जर इथे करताय तर ते प्रिकॉशन ट्रस्ट म्हणून तुम्ही घेणार, कारण की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लॉकमध्ये जर लाडू तयार होत आहे. अनेक ठिकाणी प्लास्टिकच्या ऐवजी पेपर्स सुद्धा वापरले जातात. पेपर कुठतरणे जास्त आणि पेपर कुठेही तर त्या स्वरूपात प्रिकॉशन काय घेणार? प्रिकॉशनमध्ये आता जसं सांगितलं की हायजीन मेंटेनन्स आहे, व्हेंडरची आपण चेकिंग करतो. त्याच्यानंतर CCTV सर्वेनाईल ऑलरेडी आहे, पण अजून वाढवायचा प्रयत्न करतो आहे आपण. आणि ही जी चौकशी आहे, चौकशीमध्ये बऱ्याच गोष्टी येतील, त्याच्यामध्ये काही ऑब्झर्वेशनसुद्धा येतील आणि ते ऑब्झर्वेशन पुरेपूर इम्प्लिमेंट करायचं, त्याची अंमलबजावणी करायचं आपलं काम आहे. आणि ते म्हणजे आम्ही बांधील आहोत त्या गोष्टी, निश्चितपणे करू आपण. आपसे जानना चाहिए, इसमें फूड एंड ड्रग्स का मामला सामने आ रहा है. फूड एंड ड्रग्स के अधिकारी इस मामले को देख रहे हैं क्या? आपने उन अधिकारियों से बातचीत की है क्या? क्योंकि जब कोई बात आ जाती है तो फूड एंड ड्रग्स ये बहुत डिपार्टमेंट जिनके लाइसेंस के बिना पर आप ये प्रसाद दे नहीं सकते, तो इसके ऊपर क्या है थोड़ी जानकारी दीजिए. फूड एंड ड्रग डिपार्टमेंट से ये कल शाम की घटना है, तो वरिष्ठ स्तर के अधिकारी से मैं खुद कोऑर्डिनेट कर रही हूँ और इंक्वायरी में उनका भी कैसा रोल रहता है वो हम देख लेंगे और उनसे कोऑर्डिनेशन करते हैं. और जो भी नॉर्म्स है, अगर कुछ एडिशन वो बता रहे हैं तो हम इम्प्लीमेंट करेंगे. अल्टीमेटली दिस इज़ अ कोऑर्डिनेशन बिटवीन फूड एंड ड्रग डिपार्टमेंट, कॉर्पोरेशन, ट्रस्ट, पुलिस अँड ऑब्व्हियसली मीडिया. मॅडम, आपण ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे किंवा त्या भेटला ते जर का काळजी घेत नसतील, समजा तुम्ही प्रिकॉशन घेत आहे, त्यांच्याकडनं काळजी घेतली जात नसेल तर काय करायचं? आता याच्यामध्ये बघा, मी म्हटलं की व्हेंडर जे आहेत ते आपण तुपाच्या बाबतीत प्लांट व्हिजिट आहे, बाकीची रिस्पॉन्सिबिलिटी आपण त्यांच्यावर फिक्स केली आहे. तर आम्ही रँडम चेकिंग परत प्लांटला जाऊन करू शकतो किंवा बाकीचे जे आहेत. कारण हा जो आहे बघा, हा मंदिराचा लाडू जो आहे तो वर्षानुवर्ष चालू आहे, बरं त्याच्या क्वालिटीमध्ये काहीही फरक पडलेला नाही आहे. पण आपला मुद्दा जर असा असेल तर तो आम्ही पॉझिटिव्हली घेतो. जरा थोडी ॲडिशनल माहिती द्यायची इच्छा आहे. ही जी आमचा जो प्रसाद आहे प्रामुख्याने नारळवडी आणि लाडू, यामध्ये लाडूची डिमांड खूप जास्त आहे. आणि हे दोन्ही पदार्थ तयार करताना मोठ्या प्रमाणात याची मागणी आहे. त्यामुळं म्हणजे करोडोमध्ये हे सगळे डिमांड असतात आणि त्याचा व्यवहार पण तसा होतो. त्यामुळे ही सगळी प्रक्रिया करताना आपण व्हेंडर जो फायनलाईज करतो तो टेंडर प्रक्रियेने फायनलाईज करतो. त्याच्यामध्ये पूर्णतः ट्रान्सपरन्सी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे काही म्हणजे रॉ मटेरियल, लाडूसाठी साधारणपणे 8 रॉ मटेरियल्स वापरतो. तुपापासून वेलचीपर्यंतचे 8 इन्ग्रेडियंट्स वापरतो. त्या प्रत्येक इन्ग्रेडियंट्सचे टेंडर करताना आपण त्याचं सॅम्पलिंग करतो. सॅम्पलिंग केल्यानंतर त्याचं कोडिंग करतो आणि कोडिंग केल्यानंतर ते कॉर्पोरेशनच्या लॅबला पाठवण्यात येतं. आणि लॅबचा रिपोर्ट प्राप्त झाल्यावर मग टेक्निकल क्वालिफिकेशनसाठीची ती अर्हता किंवा ती पात्रता तो पात्र करतो, म्हणजे तो क्वालिफाय ठरतो. आणि तदनंतर मग पुढचं कमर्शियल बीड ओपन होतो. म्हणजे मला सांगायचं हे आहे की कुठल्याही पुरवठा कच्चा माल जो आहे तो
टेंडर प्रक्रियेच्या प्रक्रियेमध्येच आम्ही शॉर्टलिस्ट म्हणजे त्याचं गुणांकन, त्याचं मानांकन, त्याचा दर्जा याबाबतची बारकाव्याने काळजी घेतो. आणि हे झाल्यानंतर म्हणजे कमर्शियल बिड होतं, मग त्याच्यानंतर जे आपले शासनाचे नॉर्म्स आहेत त्या पद्धतीनं वेंडर फायनलाइज होतो, जो L1 असतो. तर त्याच्यामध्ये स्पेशली तुपाच्या बाबतीत मी सांगेल, कारण भेसळीमध्ये किंवा लाडूच्या दर्जामध्ये तुपाचं कॉन्ट्रीब्युशन खूप महत्त्वाचं आहे. आम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा वापर या लाडूमध्ये करतो आणि तीच आमच्या म्हणजे लाडवाची खासियत आहे. त्याचा सुवास असेल, त्याचं चव असेल, तर ह्याचं मूळ जे आहे ते गाईचं तूप आहे. तर ह्या तुपाच्या टेंडर प्रक्रियेमध्ये आम्ही प्लांटला म्हणजे विश्वस्त कमिटी, प्रशासन, त्याचबरोबर कॉर्पोरेशनचे विशेषज्ञ जे आहेत यांची संयुक्त पाहणी त्या प्लांटला व्हिजिट केली जाते, त्यांची संयुक्त पाहणी होते. त्याच्यानंतर गुणांकन केलं जातं, म्हणजे जे पार्टिसिपेट होतात त्यांचं, असं नाही की जो आला आहे त्याचं, जे पार्टिसिपेट या टेंडर प्रक्रियेमध्ये त्या प्रत्येकाची प्लांट व्हिजिट होते, त्याच्यानंतर गुणांकन होतं आणि मग ते टेक्निकली क्वालिफाय होतात. आणि त्यांच्या टर्म्स कंडिशन्समध्ये पण आपण ह्या सगळ्या अटी मेन्शन केलेल्या आहेत की तुम्ही कच्च्या मालाचा पुरवठा करताना तुमचं सॅम्पलिंग जे काही नॉर्म्स आहेत ते तुम्ही फॉलो केले पाहिजेत, अदरवाईज म्हणजे तुम्हाला ते अडचणीचं ठरू शकतं. हे आम्ही वर्क ऑर्डरमध्ये मेन्शन केलं आहे. बरं, याच्या उपर जाऊन परत माल आल्यानंतर आपण रँडम चेकिंगसुद्धा कच्च्या मालाचंही करतो आणि लाडूचंही करतो. मला अजून एक सांगायला आवडेल ही गोष्ट, आमच्याकडे जे पाणी वापरलं जातं म्हणजे पिण्यासाठी असेल, आमच्या लोकांचे म्हणजे दुपारचं आपण जेवण मंदिरातील कर्मचाऱ्यांकरता करतो, जेवणासाठी असेल आणि कच्च्या मालासाठी असेल, त्या पाण्याचंसुद्धा कॉर्पोरेशनच्या लॅबमधून टेस्टिंग करण्यात येतं. म्हणजे इतकी काळजी. बरं, हे जाऊ देत, ह्याच्यापेक्षाही जे आम्ही सॅम्पल म्हणजे प्लास्टिकमध्ये आमचं 2 लाडूचं वेगळं पॅकेट आहे, पॅकेट्स आहेत 2 लाडूचं वेगळं पॅकेट आणि सिंगल लाडूचं पॅकेट्स आहे आणि याच्या व्यतिरिक्त 5 लाडूचा बॉक्स आहे. आपण ते वेस्टर्न आणि कार्ड बॉक्स ह्याचंसुद्धा सॅम्पलिंग टेस्टिंगला पाठवतो बिफोर टेंडर. हे इतकी बारीक बारीक काळजी घेतो प्रशासन म्हणून, आमची समिती म्हणून. म्हणजे शेवटी कसं आहे, प्रश्न लोकांच्या श्रद्धेचा आहे, प्रश्न लोकांच्या आस्थेचा आहे आणि इतक्या बारीक काळजीतून म्हणजे आम्ही खूप सातत्यानं काम करत असतो जेणेकरून लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, श्रद्धा दुखावली जाणार नाही. आमची नैतिक जबाबदारी आहे ही सगळ्यांची. त्यामुळे इतकं आम्ही त्याच्यानंतर FSSAIचे नॉर्म्स, आमच्याकडे लायसन आहे, FSSAIचं लायसन आहे, याचंसुद्धा आम्ही टेस्टिंग करतो. बॉक्स असेल, पॅकेट्स असतील, दोन्हीचं. म्हणजे अजून काही म्हणजे याच्यामध्ये अपग्रेड करायचं असेल तर आम्ही निश्चितच त्याच्यामध्ये मार्गदर्शन घेऊ, FDAचं मार्गदर्शन घेऊ, शासनाचं मार्गदर्शन घेऊ. आमची कमिटी तर आहेच. म्हणजे हे जे काही झालेलं आहे ह्या पार्श्वभूमीवर अजून आम्ही स्वतःला अपग्रेड करायचा पुरेपूर प्रयत्न करू. अजून एक मुद्दा ॲड करते मी, हे जे पॅकिंग करताना काही वेस्ट होतात सॅम्पल्स, तर ते सॅम्पल्ससुद्धा आम्ही कॉर्पोरेशनच्या वॉर्डला पाठवतो आणि रिसायकलिंगला देतो. हे म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे कदाचित ह्या समाज माध्यमांच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून ह्या गोष्टी आज लोकांपर्यंत पोचवू आणि त्या पद्धतीनं काय उपाययोजना करतील त्याचा विचार करतो समिती स्तरावर. कोणत्या कंपनीला सध्या कोणत्या किती वर्ष लाडू बनवण्याचं म्हणतो आपण, स्वामी समर्थ म्हणजे एक्सटेंडेड आहे. नाही, आपण ते कॉन्ट्रॅक्ट आपला कॉन्ट्रॅक्टर कोण आहे लाडू बनवणारा आहे ना, महेंद्र, त्याच्या कंपनीचं नाव काय? आपल्याकडे लाडू जे आहेत ते श्री स्वामी समर्थ म्हणून एजन्सी आहेत, तर त्यांच्या माध्यमातून हे आपल्या प्रिमायसेसमध्ये लाडू बनवले जातात. टोटल आपल्या सुपरविजनमध्ये आहे तो, म्हणजे असं नाही की तो जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचं लेबर वापरतो आणि हा नवीन नाही आहे, म्हणजे याच्या आधी सुद्धा त्यांनी लेबरसाठी किती वर्ष आहेत आपल्या सुपरविजनमध्ये आपल्या प्रिमायसेसमध्ये 8 ते 10 म्हणजे 16 ते 18 वर्षापासून ते लाडू बनवतात. म्हणजे मध्ये आधी चेंज होते पण त्यांना अनुभव आहे, दीर्घ अनुभव असलेली व्यक्ती आहे. थैंक यू, धन्यवाद. सर ने बताया ये जो वीडियो है नेगेटिव एंगल से दिखाया गया है. हम समिति मेंबर्स, कार्यकारी अधिकारी पूरा इसका समर्थन बिल्कुल भी नहीं करते, स्ट्रांगली खंडन करते हैं. और जो भी फैक्ट्स आएगी, सर ने अभी बताया DCP लेवल के पुलिस ऑफिसर समिति में, कमेटी में इंक्लूड होंगे, उनके और जो भी मेंबर हैं हम अभी डिसाइड करेंगे कौन रहेगा, समिति कैसी रहेगी और इंक्वायरी कमेटी बैठेगी. इंक्वायरी कमेटी के बाद ये सब फाइंडिंग आएंगे और फाइंडिंग आने के बाद ये सब मीडिया को या फिर गवर्नमेंट को ये पेश किया जाएगा. तिरुपति बालाजी मंदिर के बीचों बीच यहाँ पर ये मामला सामने आया है, तो
तो इसे आप किस तरीके से देखते हैं? क्या यहाँ पर एक बड़ा षड्यंत्र है, ऐसे आपको लगता है? मीडिया में जो कुछ चल रहा है इसके बारे में बताने से पहले मैं मेरे सिद्धिविनायक मंदिर में कैसे काम होता है 2 दिन पहले जो भी एक नेशनल न्यूज़ चैनल्स ने 6 से 7 न्यूज़ चैनल ने हमारी ये न्यूज़ कवर की थी। पूरा हमारा किचन जो है उसका शूटिंग किया था। लड्डू कैसे बनता है, हाइजीन कैसे होती है, उसमें कौन से इंग्रेडिएंट्स आते हैं, पूरा SOP जो है वो मुझसे, अध्यक्ष जी से, ट्रस्टी से पूरी जानकारी ली थी। उससे किस किस मीन्स की बहुत सा मीडिया ने एक 25 से 30 मिनट्स तक का एक पूरा स्टोरी बनाया था। लेकिन ये अभी कल से जो न्यूज़ आ रही है तो इट्स शॉकिंग फॉर ऑल ऑफ अस। लेकिन जो भी है ये मानना है ये गलत है। बापा की नाम पे ऐसा होना नहीं चाहिए। लेकिन ये जो फैक्ट्स दिए गए हैं ये इसकी पूरी तरह से जांच पड़ताल होगी। इसमें जो भी दोषी रहेगा उसको बख्श नहीं दिया जाएगा। सर्वत्र सातत्याने षडयंत्र हा मुद्दा आहे. मग हे षडयंत्र कोण करतंय? हे राजकीय षडयंत्र आहे की सिद्धिविनायक मंदिरातील अंतर्गत वाद? तो पहले से सुरक्षा है। अभी जो दिख रहा है वो प्लास्टिक के थैली में दिख रहा है। अगर कोई है चूहा है या कुछ भी है वो प्लास्टिक के टिश्यू में कैसा जाएगा? वो हम लोग को शक है वो ऐसा ये यहाँ का नहीं है, इसलिए कि ऐसा कोई जगह नहीं है कि वहाँ इस ढंग का कोई हो सकता है। इसलिए हम लोग जांच करेंगे और इसके बाद आपको जो हकीकत है वो सामने लाएंगे। लेकिन यहाँ का नहीं है और इस टाइप का जो गंदगी दिख रहे है वो फोटो में वैसा यहाँ बिल्कुल नहीं है। सर, लेकिन क्या आप श्योर हैं कि वो वीडियो जहाँ पर? हाँ, आज तो श्योर है इसलिए कि हम लोग जांच कर रहे हैं और ऐसा कोई गंदगी हमारे है ही नहीं। वो दिख रहा है कोई वो गंदगी के जगह पे जो फ़ोटो निकलते वैसा फ़ोटो है हमारे एकदम नीट क्लीन है। आप पूरा मंदिर अगर आप घूमेंगे तो आपको पता चलेगा यहाँ 300 कामगार काम कर रहे हैं। हर काम के ऊपर ध्यान दिया जाता है। तो इस टाइप का कोई गंदगी वहाँ रहेगा ऐसा हमें नहीं लगता है। सर्वंकर साहेब, मला हे विचारायचं आहे की जो व्हिडिओ आता समोर येतोय माध्यमांमध्ये आहे, DTV मराठीने दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये बेसिक हा व्हिडिओ इथला आहे का नाही हे जो तपासणी करणार हे पहिलं करणार आम्ही आणि म्हणूनच त्या DCP लेवलच्या एखाद्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करून तातडीने पहिला हा इथलाच आहे का याची पहिली चौकशी करू आणि त्यानंतर इतर गोष्टी त्याच्याशी जे संबंधित आहेत, मग कोणी केलं, का केलं, इथला असेल तर कोणी केलं, का केलं, किंवा जर बाहेरून कोणी करून इथे ठेवलं असेल तर तेही आपल्याला कळेल। त्यामुळे या सगळ्याची चौकशी होईल आणि त्याचा अहवाल आपल्याला दिला। लगता है क्या कि आपके खिलाफ षड्यंत्र रचा जा रहा है सिद्धिविनायक ट्रस्ट के खिलाफ? सिद्धिविनायक ट्रस्ट के खिलाफ इसके पहले भी ऐसा कुछ हुआ था। ये तो होते रहता है, मुझे ऐसा लग रहा है। लेकिन कौन कर रहा है, क्यों कर रहा है, उसका उद्देश्य क्या है आज नहीं बता सकते। क्या आपको लगता है कि सीसीटीवी फुटेज चेक केला जाईल? DTV मराठीने हा सगळा खुलासा केला। आम्ही तुम्हाला सांगतो की 7 ऑगस्ट ते 14 ऑगस्टच्या दरम्यान ही घटना घडली आहे। त्या दिवशीचं तुमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज स्टोअरला आहे का? हे मला वाटतं ही प्रशासकीय बाब आहे। मी जाऊन काही रोज व्हिडिओ वगैरे तो कॅमेऱ्यांचं शूटिंग बघत नाही। मॅडम असतील त्यांच्याकडे त्याची उपलब्धता असेल किंवा माहिती असेल। मीणा मैडम, आपसे जानना चाहेंगे हिंदी में कि इसका जो जांच होगी वो किस तरह से होगी और क्या कितने अधिकारी इसमें किए जाएंगे और इसके ऊपर षड्यंत्र है क्या? एक कार्यकारी अधिकारी होने के तो पहले से सुरक्षा है। अभी जो दिख रहा है वो प्लास्टिक के थैली में दिख रहा है। अगर कोई है चूहा है या कुछ भी है वो प्लास्टिक के टिश्यू में कैसा जाएगा? वो हम लोग को शक है वो ऐसा ये यहाँ का नहीं है, इसलिए कि ऐसा कोई जगह नहीं है कि वहाँ इस ढंग का कोई हो सकता है। इसलिए हम लोग जांच करेंगे और इसके बाद आपको जो हकीकत है वो सामने लाएंगे। लेकिन यहाँ का नहीं है और इस टाइप का जो गंदगी दिख रहे है वो फोटो में वैसा यहाँ बिल्कुल नहीं है। सर, लेकिन क्या आप श्योर हैं कि वो वीडियो जहाँ पर? हाँ, आज तो श्योर है इसलिए कि हम लोग जांच कर रहे हैं और ऐसा कोई गंदगी हमारे है ही नहीं। वो दिख रहा है कोई वो गंदगी के जगह पे जो फ़ोटो निकलते वैसा फ़ोटो है हमारे एकदम नीट क्लीन है। आप पूरा मंदिर अगर आप घूमेंगे तो आपको पता चलेगा यहाँ 300 कामगार काम कर रहे हैं। हर काम के ऊपर ध्यान दिया जाता है। तो इस टाइप का कोई गंदगी वहाँ रहेगा ऐसा हमें नहीं लगता है। सर्वंकर साहेब, मला हे विचारायचं आहे की जो व्हिडिओ आता समोर येतोय माध्यमांमध्ये आहे, DTV मराठीने दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये बेसिक हा व्हिडिओ इथला आहे का नाही हे जो तपासणी करणार हे पहिलं करणार आम्ही आणि म्हणूनच त्या DCP लेवलच्या एखाद्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करून
तातडीने पहिला हा इथलाच आहे का याची पहिली चौकशी करू आणि त्यानंतर इतर गोष्टी त्याच्याशी जे संबंधित आहेत. मग कोणी केलं, का केलं, इथला असेल तर कोणी केलं, का केलं, किंवा जर बाहेरून कोणी करून इथे ठेवलं असेल तर तेही आपल्याला कळेल. त्यामुळे या सगळ्याची चौकशी होईल आणि त्याचा अहवाल आपल्याला आपको दिला. लगता है क्या कि आपके खिलाफ षड्यंत्र रचा जा रहा है सिद्धिविनायक ट्रस्ट के खिलाफ? सिद्धिविनायक ट्रस्ट के खिलाफ इसके पहले भी ऐसा कुछ हुआ था. ये तो होते रहता है, मुझे ऐसा लग रहा है, लेकिन कौन कर रहा है, क्यों कर रहा है, उसका उद्देश्य क्या है, आज नहीं बता सकते. क्या आपको लगता है कि सीसीटीव्ही फुटेज चेक केलं जाईल? एनडीटीव्ही मराठीनं हा सगळा खुलासा केला. आम्ही तुम्हाला सांगतो की 7 ऑगस्ट ते 14 ऑगस्टच्या दरम्यान ही घटना घडली आहे. त्या दिवशीचं तुमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज स्टोअरला आहे का? हे मला वाटतं ही प्रशासकीय बाब आहे. मी जाऊन काही रोज व्हिडिओ वगैरे तो कॅमेऱ्यांचं शूटिंग बघत नाही. मॅडम असतील त्यांच्याकडे त्याची उपलब्धता असेल किंवा माहिती असेल. वीणा मैडम, आपसे जानना चाहेंगे हिंदी में कि इसका जो जांच होगी वो किस तरह से होगी और क्या कितने अधिकारी इसमें किए जाएंगे और इसके ऊपर षड्यंत्र है क्या? एक कार्यकारी अधिकारी होने के तैयार हो रहा है. वो जगह बहुत क्लीन, नीट और वो नीट रखने के लिए हम बहुत कोशिश करते हैं. ये प्रसाद जो बनाया जाता है उसमें घी, काजू, जो चीज़ हम लोग वापरते हैं वो हर चीज़ मुंबई महानगर पालिका का जो लैब है वो लैब में टेस्टिंग के लिए भेजते हैं. वहाँ से ओके आने के बाद ही यूज़ किया जाता है. पानी तक हम लोग लैब में टेस्ट करते हैं. इसका मतलब यही है कि जो प्रसाद हम लोग भक्तगण को दे रहे हैं वो बहुत शुद्ध देना, ये तरफ हमारा पूरा ध्यान रहता है. पिछले 2 दिन से एक वीडियो वायरल हो रहा है. वो वीडियो में ऐसे ही कुछ प्लास्टिक में बंद हुआ कोई चीज़ दिख रहा है. वो कहाँ का है, क्या है, वो आज तो नहीं समझ रहा है. हम लोग उसका जांच कर रहे हैं. ऐसी कोई भी चीज़ वहाँ नहीं दिखेगी या नहीं रहेगी, इसलिए कि हम लोग बहुत नीट क्लीन रखने का कोशिश करते हैं. और इसलिए हम लोग आज तो यही बोलेंगे कि भाई ये यहाँ का है ही नहीं, क्योंकि उसका पूरा जांच करके हमको ये पता चला है कि कोई प्लास्टिक पिशवी में अगर रख के इस ढंग से अगर कुछ कहाँ भी फ़ोटो निकाला होगा तो इस तरह का ही वो क्लिप दिख रही है आज. सर तुम्ही म्हणता सर इसकी जांच करेंगे आप लोग? 100% जांच करेंगे. आज से ये जांच चालू होगा. जहाँ भी इस ढंग का, पहला तो ये देखना पड़ेगा कि वहाँ कहाँ की है, वो आइडेंटिफाई करेंगे. हम लोग पुलिस में कंप्लेंट करेंगे और ये सारा जांच हम लोग करेंगे. और इस ढंग का कोई भी वारदात नहीं घटेगा, ये है ही नहीं हमारे यहाँ. आज हम लोग वही बोल रहे हैं, लेकिन हम लोग इंक्वायरी करेंगे और उसका जो अहवाल है वो आपको दे देंगे. तो भक्तों के मन में जो संभ्रम है कि बिल्कुल नहीं होना चाहिए, क्योंकि हाँ, यहाँ पानी तक हम लोग लैब में टेस्ट करके यूज़ करते हैं. घी तो करते ही करते हैं. उसमें जो चीज़ हम लोग वापरते हैं वो हर चीज़ का लैब में टेस्टिंग होने के बाद ही हम लोग को यूज़ करते हैं. इसलिए जो प्रसाद दिया जाता है वो शुद्ध प्रसाद होता है, क्योंकि हम लोग समझते हैं यही प्रसाद भगवान जी का आशीर्वाद है, गणेश जी का आशीर्वाद है और वो शुद्ध होना जरूरी है. इसलिए हम सारे ट्रस्टी, प्रशासन सारी मेहनत कर रहे हैं उसके ऊपर. मराठीमध्ये तुम्ही म्हणतात की यामध्ये तुम्ही समिती स्थापन करणार आहात त्याच्या बाबतीत आणि कशा पद्धतीची चौकशी असणार? प्रथम तर असलेली जी एक क्लिप आहे त्यामध्ये प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ते बंद केलेलं असल्यामुळे ते नेमकं कुठलं हे शोधावं लागेल. आणि त्यासाठी एखादी पोलीस म्हणजे DCP अधिकारी वगैरे या लेवलचा एखादा अधिकारी, अर्थात वरिष्ठांची चर्चा करून तशा प्रकारची एक समिती आपण स्थापन करू आणि त्या समितीच्या मार्फतच आपण त्याची चौकशी करू. ती नेमकी जी वस्तू आहे ती प्लास्टिकमध्येच कशी गेली, ती ठेवली कुठे, तो फोटो नेमका कुठला आहे. कारण अशा प्रकारच्या पिशव्या, लाखो अशा प्रकारचे जे लाडू आहेत हे महाराष्ट्रभर आणि मुंबईभर गेलेले असतात. त्यामुळे पिशवी ती आहे म्हणून ते इथलं आहे, किंवा ते जो कंटेनर आहे तो इथला आहे म्हणजे इथलं आहे असं काही ते सांगता येणार नाही. म्हणून त्याची पूर्ण चौकशी करू. एखाद्या DCP लेवलच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करून ते आपण चौकशी करू. ज्या पद्धतीने ते पुढे फुटलेले आहेत किंवा जसं तुम्ही सांगता की इथला दावा इथला नाही होता, तर तुम्ही त्या काळाचा CCTV पाहणार आहात. सगळं दुसरं की त्या
लाडूचा दर्जावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित आपण आपण नुकतंच पाहता की तिरुपती तर पूर्ण इंटरनॅशनल लेवलला गाजतो. अशा परिस्थितीत सिद्धिविनायक जे ट्रस्ट आहे ते सुद्धा इथल्या दर्जाविषयी इथल्या कामाविषयी पूर्ण पडताळणी केली नाही. हे सुरुवातीलाच मी आपल्याला सांगितलं की ज्या वेळेला आम्ही लाडू बनवतो त्यावेळेला लाडूला लागणारं महत्त्वाचं जर कुठलं मटेरियल असेल तर ते तूप असतं. हे तूप आम्ही येणारा जो प्रत्येक लॉट आहे हा आमच्याकडे टेस्ट केला जातो, लॅबमध्ये पाठवला जातो. तो वापरण्यालायक असेल तरच तो वापरला जातो. त्यानंतर काजू असेल किंवा त्याच्यामध्ये ज्या ज्या काही वस्तू वापरल्या जातात ह्या प्रत्येक वस्तूची लॅबमध्ये टेस्ट केल्यानंतरच वापरली जाते. आणि आमचा उद्दिष्ट हाच आहे की दिला जाणारा प्रसाद हा अतिशय दर्जेदार असावा लागतो आणि तशा प्रकारचा दर्जेदार आहे. आज 50,000 लाडूसुद्धा जी आमची क्षमता आहे बनवण्याची ते सुद्धा कमी पडतात. लाखो लाडूंची मागणी असते. लाडू अतिशय चांगल्या प्रतीचे असल्यामुळे लोकांची मागणी वाढलेली आहे, पण तशा प्रकारची जागा आमच्याकडे उपलब्ध नाही आणि व्यवस्था नाही. त्यामुळे हे निश्चित सांगू जो काही आमच्याकडे प्रसाद म्हणून दिला जातो तो अतिशय दर्जेदार आहे, अतिशय दर्जेदार. महत्त्वाचा मुद्दा तुम्ही आता म्हणता आहात की व्हिडिओ मुळात इथला नाही किंवा आमचा नाही. तुम्हाला अशी भीती आहे का की जाणीवपूर्वक कोणीतरी हे षडयंत्र रचलेलं आहे अशी तुम्हाला शंका आहे का? नंबर 1 आणि नंबर 2 की समजा हे षडयंत्र असेल तर मग आता तुम्ही त्याच्यामध्ये पोलिसांना इन्व्हॉल्व करून कशा पद्धतीने पुढे तपास व्हावा असं नाही, मी आत्ताच सांगितलं की आपण DCP लेवलच्या एका अधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांच्याकडे हा तपास देऊ. आणि जर नाही म्हणतो एवढ्यासाठी कारण त्याच्यामध्ये सुस्पष्ट तो कुठलाही काही दिसत नाही आणि इथे असूच शकत नाही. खात्रीदायक आम्ही एवढ्यासाठी सांगतो आहे की आमची तिथली जी व्यवस्था आहे, कर्मचारी वर्ग आहे आणि तिथली जी काही स्वच्छता ठेवली जाते याच्यावर जातीने प्रशासन म्हणून लक्ष दिलं जातं. आणि म्हणून अशा प्रकारचा एवढा काही कारभार हा तिथे असणार नाही. दिलेला लाडू अतिशय दर्जेदार व्हावा यासाठी प्रयत्न सगळेच जण आम्ही करतो आहे आणि त्याची काळजी घेतो आहे. त्यामुळे कोणी केलं असेल का हे आज सांगणं कठीण आहे, पण चौकशीमध्ये ते निश्चित बाहेर निघेल. सरोनकर साहेब, मुळात उंदीर आणि अशा ठिकाणी म्हणजे तिथं खाद्यपदार्थांचे ते मुंबईमध्ये फार वेगळं दिसतं हा विषय. या ठिकाणी जर उंदरांचे प्रिकॉशन घ्यायचे आहे तर काय करायचं? आमच्याकडे पिंजरे वगैरे आपण सगळेच जण इथे आजूबाजूच्या परिसरात राहता. मला असं वाटतं 10-20 माळापर्यंतसुद्धा उंदीर जातात हे आपण पाहिलेलं आहे. हे काही मंदिरामध्ये येत आहेत किंवा मुंबई शहरात मंदिरच नाही उंदीरच नाहीत असं कोणी म्हणणार नाही. आपण त्याच्यासाठी वेगवेगळी व्यवस्था करतो. आमच्याकडे 8-8, 10-10 पिंजरे लावलेले आहेत आणि हे मंदिर परिसरामध्ये सगळीकडे लावलेले आहेत. उंदीर असले तरी ते या पदार्थांपर्यंत येऊ नये याची पूर्णपणे काळजी घेतली जाते. या सगळ्या प्रकारामध्ये जिथे आपण प्रसाद ठेवतोय तिथे CCTV आहेत का, तिथे काही स्वरूपाचे प्रिकॉशन्स आहेत की कारण की कसं आहे लक्षात घ्यायचं की आत मुद्दा नाही असं तुम्ही तो दावा करताय तो खोलून काढण्याचं काम तुम्हालाच करावं लागतं. नाही, हे सगळे आपण जे म्हणताय CCTV वगैरे सगळे आहेत हे आम्ही चेक करू नक्कीच आणि तो पूर्ण अहवाल आपण म्हणाल्याप्रमाणे एखाद्या कमिटीमार्फत किंवा DCP तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि तो लवकरात लवकर पोहोचेल याची आम्ही व्यवस्था करू नक्कीच. सर, जो वायरल वीडियो है उसमें जो खुले नजर आ रहे हैं सर ने बताया ये जो वीडियो है नेगेटिव एंगल से दिखाया गया है. हम समिति मेंबर्स, कार्यकारी अधिकारी पूरा इसका समर्थन बिल्कुल भी नहीं करते, स्ट्रांगली खंडन करते हैं. और जो भी फैक्ट्स आएगी, सर ने अभी बताया DCP लेवल के पुलिस ऑफिसर समिति में, कमेटी में इंक्लूड होंगे. उनके और जो भी मेंबर हैं हम अभी डिसाइड करेंगे कौन रहेगा, समिति कैसी रहेगी और इंक्वायरी कमेटी बैठेगी. इंक्वायरी कमेटी के बाद ये सब फाइंडिंग आएंगे और फाइंडिंग आने के बाद ये सब मीडिया को या फिर गवर्नमेंट को ये पेश किया जाएगा. तिरुपति बालाजी मंदिर के बीचों बीच यहाँ पर ये मामला सामने आया है, तो इसे आप किस तरीके से देखते हैं? क्या यहाँ पर एक बड़ा षड्यंत्र है ऐसे आपको लगता है? मीडिया में जो कुछ चल रहा है इसके बारे में बताने से पहले मैं मेरे सिद्धिविनायक मंदिर में कैसे काम होता है 2 दिन पहले जो भी एक नेशनल न्यूज़ चैनल्स ने 6 से 7 न्यूज़ चैनल ने हमारी ये न्यूज़ कवर की थी. पूरा हमारा किचन जो है उसका शूटिंग किया था. लड्डू कैसे बनता है, हाइजीन कैसे होती है, उसमें कौन से इंग्रेडिएंट्स आते हैं, पूरा SOP जो है वो मुझसे, अध्यक्ष जी से, ट्रस्टी से पूरी जानकारी ली थी.
उससे किस किस मीन्स की बहुत सा मीडिया ने एक 25 से 30 मिनट्स तक का एक पूरा स्टोरी बनाया था। लेकिन ये अभी कल से जो न्यूज़ आ रही है तो इट्स शॉकिंग फॉर ऑल ऑफ अस। लेकिन जो भी है ये मानना है ये गलत है। बापा की नाम पे ऐसा होना नहीं चाहिए। लेकिन ये जो फैक्ट्स दिए गए हैं ये इसकी पूरी तरह से जांच पड़ताल होगी। इसमें जो भी दोषी रहेगा उसको बख्श नहीं दिया जाएगा। समीर साहेब, सातत्याने षडयंत्र हा मुद्दा आहे. मग हे षडयंत्र कोण करतंय? हे राजकीय षडयंत्र आहे की सिद्धिविनायक मंदिरातील अंतर्गत वाद